भाऊ नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? गेवडे देवराम. देवराम देवडे. ह्या भागामध्ये जे आता पंचायत समितीला जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहे तुमच्यापर्यंत आले होते का? येतात तरच येतात दररोज. येतात. बरं, उमेदवार कसा असावा एक नागरिक म्हणून, मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? समाजाचं हित जाणणारा पाहिजे. बरं. आता पंचायत समितीला पेटगावचे सरपंच आहेत, त्यांच्या विरोधात लांडवाडीचे सरपंच आहेत. काय कोणता उमेदवार तुल्यबळ वाटतो तुम्हाला? आमचा हा पेडवाला तुल्यबळ वाटतो, कारण तो जरा काम मला दिसतो. त्याला माणसाविषयी किंवा शेतकऱ्यांविषयी थोडी काळजी आहे. बरं. आणि जिल्हा परिषदेला सुवर्णताई दरेकर असन आणि मंगलताई हुले असन, या दोघींमध्ये सरळ सरळ लढत दिसते. तर त्याच्यात तुम्हाला कोणाचा पारडं जड वाटतं? ते हुले फुलेंचं पारडं. या भागात काही विकास कामं झालीत का? काय कामं झालेली? हे काय रस्ते असेच पडलेले आहेत. एक रस्ता झालाय तेवढं, बाकी काहीच नाही. अजूनही नोंदणी झालेली आहे, पण अजून रस्ता करत नाही, काही करत नाही. पाणी पिण्याचं पंचायत आज पाण्याची मोठी समस्या आहे. पठार भागामध्ये पाण्याची पहिल्यापासूनच आहे. आणि पण जे मागील जे सदस्य होते जिल्हा परिषद, ते म्हणतात की मी पाणी पुरवठा योजना या ठिकाणी मंजूर काय केली ते बघा. इथं उभी केलेली, याच्यात पाणी नाहीये, फक्त फोटो काढून गेलेत. पाण्याचा पत्ता नाही, काही नाही. ते जे दावा करत की योजना केली, मग ती फुल फेल फेल आहे. पाणीच नाहीये. आज गावात पाणी प्यायला नाहीये लोकांना. बघा, तू कोणाला विचारा पाहिजे तर इथे विचारा, इकडे. बाबा काय नाव आपलं? देवराम नाईकडे. नाईकडे. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली, उमेदवार आले का तुमच्यापर्यंत? उमेदवार गेले ना सकाळी येऊन. सकाळी येऊन गेले. दोन्ही आलते उमेदवार, पवळे आणि हुले मॅडम. तुमच्यापर्यंत पोचले सर्व घर फिरले. काय वाटतंय कोणाचं पारडं जड आहे या पंचायत समितीला? आता हेच जडच राहणार यांचं. आता वळसे पाटील काम केलेली आहेत भरपूर, त्यामुळं त्यांचे उमेदवार 100% येते निवडून. काय नाव? दिलीप बंडू गोडके. आता या भागात उमेदवार तुम्हाला माहितीत का कोण आहेत? नाही एवढं माहिती नाही. बरं, मी सांगतो. आता पेटगावचे सरपंच संजय पवळे असन आणि लांडवाडी गावचे सरपंच असन अंकुश लांडे, या दोघांमध्ये पंचायत समितीला समोर लढत होईल. काय वाटतं कोणता उमेदवार यातून सक्षम आहे? दोन्ही उमेदवार बरे आहेत. बरं. काय कोणी तुमच्यापर्यंत आलेत का उमेदवार अजून? नाही अजून नाही. कामं कोणाची आहेत का या भागामध्ये? दरेकराचे आहेत. दरेकरांची कामं आहेत. दरेकरांच्या ज्या सौभाग्यवतीत सुवर्णताई दरेकर आणि मंगलताई हुले, या दोघींमध्ये सरळ लढत आहे. कोणाचं वाटतं खूप पारडं जड आहे? दरेकराचं पार्टी. दरेकरांचं पारडं जड आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव म्हटले? सुरेश अर्को कराडे, सरपंच कारेगाव. सरपंच कारेगाव. आता सरपंच तुम्ही सांगता, आता इथं एक आम्हाला तेवढे म्हणून हा ते नागरिक भेटले. आहे. असे कसे प्रत्येक जण प्रत्येक गावात असतात उलटे पालटे बोलणारे. विकास हा भरपूर झालेला आहे. इथून पाठीमागचा जिल्हा. पाण्याची समस्या मांडली पाण्याची तुम्ही. समस्या आम्हाला 3 पाण्याची स्कीम आहे. किती पण आम्हाला सिजनेबलच पाणी असतं. बरं, फक्त सिजनेबल पाणी, हा पावसाचं पाणी. पावसाचं. बरं, हा जो पाण्याचा प्रश्न आहे आता जवळपास 30-40 वर्ष आले आता प्रलंबित. आहे प्रलंबित आहे. पण परिस्थिती अशी आहे का दरेकर साहेबांनी सुद्धा याला काळेचीवाडी कोटमदारा तिथून पाण्याची स्कीम आहे. आमचं एक सौरंग्यावरून आहे, तिथून पाण्याची स्कीम आहे. पाणी आले का गावात? हो पाणी आहे. पण आत्ताची परिस्थिती कशी आहे, जे शेतीलाच पाणी नाही तर प्यायची परिस्थिती अवघडच झाली ना. तुम्ही विद्यमान सरपंच आहे का माजी माझी सरपंच? माझी माजी सरपंच. बाबा काय नाव? रामदास नाईकडे. नाईकडे. आता हे म्हणतात की पाण्याची समस्या आहे आणि हे म्हणतात की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देवदास दरेकरांनी पाणी आणले. काय सत्यता आहे? पाणी नाही गेलं, पाणी नाही अजून पाणी नाही. आता ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे, उमेदवार आलेत का? उमेदवार येते उमेदवार तसं पोवळे नाही आला इकडे अजून. काय उमेदवार कसा असावा? काय व्यक्ती चांगली असावा, काम करणारी असावा. बाकी काय आता काही पोवळे आहे ते माणूस चांगला आहे, तसं काय वाईट नाही. आणि मला सांगा की तुमच्या भागात काय अजून काय कामं राहिलीत का? कामं केली पाहिजे निवडून आलेल्या माणसाने. आता काम काय करणार आहे ना. बरं. तसं कसं काय सांगता या येईल. भागात काम आहे. या भागात साधारणतः कोणत्या पक्षाचं वातावरण चांगलं आहे? आता तसं उमेदवार पवळ्याचे चांगले. तुमच्या काय वाईट नाही. तुमच्या गाव जवळच आहे.
आहे गाव जवळच आहे गावच्या जवळच आहे गावाचाच म्हणायचं. दादा काय नाव? अनिल गेवडे. एवढे आता निवडणूक लागली, काय वाटतं कोणाच वार आहे? वारे 2 इंच आहे. बरं. उमेदवार कसा असावा? सक्षम असावा. काय कामं केली पाहिजे त्यांनी? त्याने सगळी रस्त्याची याची त्याची पाण्याची सोय बी केली पाहिजे. काही विकास कामं झाली की या भागात? झाली ना. कोणाच्या माध्यमातून झाली? दिलीप पाटलाच्या. पाटलांच्या माध्यमातून झाली. त्याचा फायदा उमेदवाराला होईल का? हो. काय वाटतं की जिल्हा परिषदचा उमेदवार असेल आणि पंचायत समितीचा दोन्ही उमेदवार कोणत्या पक्षाचे इथून जास्तीत जास्त मदत घेतील या भागामधून? राष्ट्रवादीची. राष्ट्रवादीचे.